आम्ही आहोत शिक्षकेतर कर्मचारी पेन्शन्स असोसिएशन मुंबई. या शाळा ज्या आहेत त्या मुंबई महानगरपालिकेच्या खाजगी प्राथमिक अनुदानित शाळा आहेत. या शाळातून सेवानिवृत्त झालेले सगळे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांचा प्रश्न आहे आणि आम्ही सातत्याने प्रयत्न करूनसुद्धा मुंबई महानगरपालिका आमच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करते. आम्हाला न्याय मिळत नाही आहे. त्यामुळे आता आम्ही टप्प्याटप्प्याने पुढे जायचं ठरवलेलं आहे. म्हणून ही पत्रकार परिषद आहे की तुम्हा सर्व पत्रकारांची मदत घ्यावी आणि या माध्यमातून तो प्रश्न सुटावा असं मी प्रयत्न करतो आहोत. आमचा प्रश्न असा आहे ना की मुंबई महानगरपालिकेच्या खाजगी मुंबई महापालिकेचे शिक्षक त्यांना 7वा वेतन लागू झाला, ते रिटायर झाले, त्यांना 7 पेनुसारच पेन्शन मिळते. त्याची ग्रॅच्युइटी असेल, कम्युटेशन असेल, त्यांचं काय जे देणं आहे ते 7 पेनुसार. पण आम्हाला 7वा वेतन आयोग लागू झाला, आम्ही पगार घेतले 7व्या वेतन आयोगाचे, पण रिटायरमेंटनंतर आमची पेन्शन आहे ना 6 पेनुसार दिली जाते आम्हाला. म्हणजे आमच्या पेन्शनमध्ये जवळजवळ 9 ते 10 हजार दर महिन्याला कमी मिळतात आम्हाला. मग त्यामुळे पेन्शन 6 पेनुसार, ग्रॅच्युइटी पण 6 पेनुसार, कम्युटेशन 6 पेनुसार आणि ॲरियस पण आम्हाला दिलेलं नाही आहे. त्यामुळे आमची लाखो रुपयाची थकबाकी प्रत्येक सगळ्यांची मुंबई महानगरपालिकेकडे पेंडिंग आहे, त्याने दिलेलं नाही आहे. आणि हे 7वा वेतन लागू कधी झाला लागू 1/1/2016ला. त्याच्यानंतर BMCला त्यांनी दिला जानेवारी 2019ला आणि आम्हाला दिला सप्टेंबर 2023ला. म्हणजे 16-23 7 वर्षे उशिरा दिला 7वा वेतन आयोग. दिला पण रिटायरमेंट आम्हाला पेन्शन 6 पेनुसार. म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढे शिक्षक आहेत ना, तुम्ही कोणाला विचारा, जे प्रायमरी टीचर असो, सेकंडरी असो, जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका, सेकंडरी, ज्युनियर कॉलेज, सर्वांना विचारा, तुम्हाला माहिती कळेल की ज्यांनी 7व्या वेतन आयोगाचे पगार घेतले ना त्यांना 7 पेनुसारच पेन्शन मिळते, सगळं मिळालं. आणि 7वा वेतन आयोग लागू होण्याच्या पूर्वी जे लोक रिटायर झाले ना 1/1/16 पूर्वी, त्यांना पण त्यांची पेन्शन रिवाईज झाली 7 पेप्रमाणे. पण आम्हाला पेन्शन रिवाईज सोडून द्या, आम्ही 7व्या वेतन आयोगाचे पगार घेतलेत पण पेन्शन 6 पेनुसार दिले आम्हाला. अशी संख्या 2000 आहे. अशी 2000 आहे खाजगी अनुदानित मुंबईच्या खाजगी अनुदानित प्राथमिक शाळा. आणि 1/1/16 पूर्वी आमचा स्टाफ रिटायर झाला आहे ना, त्यांची पण पेन्शन रिवाईज नाही केलेली, त्यांची पेन्शन पण 6 पेनुसार त्यांना आम्हाला दिली जाते, त्यांना पण आणि आम्हाला पण सर्वांना. कारण आमच्याकडे पैसे नाही असं महापालिका बोलते. पण या संदर्भात आपल्याला लेखी उत्तर वगैरे देण्यात आलेलं की त्यांनी लेखी उत्तरं त्यांनी आम्हाला असं दिलं की धोरणात्मक निर्णय आहे. हा एकच कारण आहे, धोरणात्मक. त्यांच्या काही मिटिंग झाले ना, त्या मिटिंगमध्ये त्यांनी मिनिट्स दिले, त्या मिनिट्समध्ये दिले धोरणात्मक निर्णय. धोरणात्मक निर्णय कसला, व्हॉट इज धोरणात्मक, व्हॉट इज अ पॉलिसी. पॉलिसी तर ठरली आहे, कधी ठरली आहे 1979 साली, 1979ला पॉलिसी ठरली आहे. त्याचा लेख एक आहे 1979 ऑक्टोबर जुलै 1979ला पॉलिसी ठरलेली आहे महापालिकेची, कॉर्पोरेशनची पॉलिसी. जर रेझोल्युशन नंबर 488 आहे हा, की काय दिलं आहे म्युन्सिपल स्टाफला, म्युन्सिपल कर्मचाऱ्यांना जेव्हा आपण पेन्शन किंवा पे स्केल रिवाईज करणार त्या सेम डेटला एडेड प्रायमरीला आपण ते रिवाईज करणार असं रेझोल्युशन आहे हो. आणि तुम्ही आता सांगता आम्हाला तुम्ही रिझोल्युशन ते धोरणात्मक पॉलिसी आहे वगैरे. कसली पॉलिसी कधी ठरली आहे, तुम्ही इम्प्लिमेंट करत नाही. आणि हे पण ते होते ना, हे आमचं नाही ना, हे आमचं नाही आहे रिझोल्युशन आहे, कॉर्पोरेशनचं रिझोल्युशन आहे. अजून तरी आपण न्यायालयात गेलेलो नाही आहे. जर यांनी तसा निर्णय नाही घेतला तर मात्र आम्हाला शेवटचा पाऊल उचलावं. गेली 10 वर्ष आता त्यांच्या भूमिकेतून वाटतंय का की ते आपल्या मागण्या पत्रकार परिषद घेतल्यानंतर तरी तुमच्या मागण्या पूर्ण होतील? आशा करतो की आम्ही त्यांनी करावं, कारण ते न्याय आहे. त्यांनी उगाच आमचा अंत पाहू नये. नंतर आम्हाला एक मोठं आंदोलन आम्ही करणार, मग नंतर त्याच्यानंतर पुढे बघू काय करायचं ते. आंदोलनाचा उल्लेख केला तर आंदोलनाची भूमिका काय असणार, आंदोलनाची रूपरेषा काय, आंदोलनाची संख्या किती? आमचं आंदोलन आम्ही 20 जुलैला आम्ही एक आंदोलन ठेवणार आहे. या 20 जुलैला त्यांनी काही निर्णय न घेऊ, पण आता आमची ताकद आम्हाला दाखवावी लागेल प्रशासनाला. आम्ही काय आहोत, आम्ही कोण आहोत, आम्ही काय करू शकतो ना. कारण याच्यामध्ये सगळे वयोगट 60 ते 91, थोडा ज्येष्ठ नागरिक आहेत सगळे. हे यांना चालता येत नाही, यांना ट्रेनचा प्रवास जमत नाही, यांना टॅक्सी पकडता येत नाही, यांना आता इथे आलेत पण घरी जातील नाही शाश्वत नाही आहे. अशा लोकांना जर तुम्ही मैदानामध्ये उतरायला लावणार असाल ना तर मात्र आम्हाला आमची ताकद दाखवावी लागेल. आणि तेव्हा 20 जुलैला आम्ही आता एक आझाद मैदानामध्ये रितसर आंदोलन करणार आहोत. आणि त्याच्यानंतर त्याही उपर जर त्यांनी काही निर्णय नाही घेतला तर मात्र न भूतो न भविष्यती असं आंदोलन होईल. याच्यामध्ये काही लोकांचे जीव पण जातील मग. आणि ती संख्या असेल 3000च्या आसपास, सहकुटुंब आंदोलन.
विथ फॅमिली आम्ही मी असेल पेन्शनर तर माझी बायको येईल, कोणाचे मिस्टर येतील, कोणाचा मुलगा येईल, सून येईल, बहीण येईल, सगळे येतील. पेन्शनर आहोत आणि एकतर आता असे काही पेन्शनर आहेत की त्यांना गरज आहे कोणाच्या तरी मदतीची, एकटे बाहेर पडू शकत नाहीत, त्यामुळे आम्ही सहकुटुंब केलंय आंदोलन. ते इतरांसारखं नाही, इतरांचे आंदोलन आणि हा आमचा शारीरिकदृष्ट्या बहुसंख्य आमचे जे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत त्यांना दुसऱ्यांची गरज भासते, म्हणूनच आम्ही सहकुटुंब हे आंदोलन करणार आहोत.